हॅलो. चालूचा सामना छावा वॉरियर्स वर्सेस शांतारा. आणि हा पहिला चेंडूवर 2 धावा उत्कृष्ट पद्धतीने खेळून काढलेला हा चेंडू किरण खोपडे. त्यावर उत्कृष्ट गोलंदाजी रजत शहा. मागच्या वर्षीचा अष्टपैलू खेळाडू रजत शहा यंदाच्या हंगामात अजून आपल्या संघासाठी तेवढा धारदार खेळताना दिसलेला नाही. तरी तसाच किरण खोपडे हा सुद्धा आपल्या संघासाठी अष्टपैलू खेळ करतो. पाहुयात आपल्या संघासाठी काय करतो. पुढचा चेंडू ऑफ साईडच्या बाहेर आणि अंपायरांचा नो कॉल. नो बॉलचा हा चेंडू. नो बॉल आणि फ्री. पुढचा चेंडू हा फ्रीचा. पाहुयात किरण खोपडे आपल्या संघासाठी हा फ्रीचा फायदा उठवतोय का. उत्कृष्ट फटका. पाहुयात झेल झेल सुटलेला तरी झेल फायदा नव्हता. फ्रीचा चेंडू होता. मोठा फटका नव्हता. रजत उत्कृष्ट गोलंदाजी करण्याची गरज आहे आपल्या संघाला जिंकण्यासाठी. पहिलं जिंकण्याचं खातं खोलायचं रजतला. तर उत्कृष्ट प्रतीचा खेळाडू संकेत गाडे उत्कृष्ट क्रिकेट खेळतो. जिद्दीने खेळतो. संकेताला पहिला चेंडू. गोलंदाजी करतो रजत शहा. रजत शहा उत्कृष्ट असा अष्टपैलू खेळाडू उभारीस येतो आपल्या खंडाळा संघासाठी. तर पाहूया यंदाच्या हंगामात रजत शहा किती विकेट घेण्यास सज्ज होतो. रजत शहा उत्कृष्ट चेंडू ऑफसाईडच्या दिशेने पुढे टोलवण्याच्या नादात बीट संकेत काढे. उत्कृष्ट गोलंदाजी रजत शहा याची. यावर कोणती धाव नाही. उत्कृष्ट फटका कव्हरच्या डोक्यावरून. पाहूया 4 धावांसाठी गेलेला चेंडू. 4 धावाने संघाची धावसंख्या 8. बिनबाद 8. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारलेला फटका. 4 धावांसाठी 4 धावाने संघाची धावसंख्या 12. 12 धावा. उत्कृष्ट प्रतीची फटकेवारी संकेत गाडे आपल्या फलंदाजीतून. उत्कृष्ट चेंडू स्लोअर डिलिव्हरी. ओव्हरची समाप्ती. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली होती 12. कोणताही गडी बाद नाही. 12 धावा. पुढची गोलंदाजी घेऊन आला ते विजय जाधव. विजय जाधव फलंदाजी करेल तो किरण खोपडे. पाहुयात या षटकात पॉवर प्लेचा शेवटचे षटक घेऊन आले ते विजय जाधव. आपण आउट. किरण खोपडे पहिलाच चेंडूवर किरण खोपडेला पळवण्याचा रस्ता विजय जाधव यांच्या गोलंदाजीतून. छावा संघाला मिळालेला पहिला बळी किरण खोपडेच्या स्वरूपात. किरणची जागा घेण्यासाठी चालला तो निखिल. आयकॉन खेळाडू या संघाचा निखिल.
मोठा फटका पाहूया झेल होतोय का ओंकार खंडागळे झेल सोडलेला खूप मोठा झटका होता खंडाळा संघाला छावा संघाला मागच्या सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी जी केली होती बाबू बडेकर यांना त्या सामन्याला मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा मोठा फटका पाहूयात 6 धावा उत्कृष्ट फटकेबाजी निखिल पिसाळाची जेल सोडल्यानंतर या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम निखिल याने केलंय विजू यांच्या 20 धावा पुढचा चेंडू विजय सरांचा पाहूयात निखिल काय करतोय झेल सोडल्यानंतर हा बोनस रना मोजावा लागतील छावा संघाला उत्कृष्ट प्रतीचा खेळाडू निखिल पुन्हा एकदा मोठा फटका आणि एकच धाव मॅन ऑफ द मॅच मागच्या खेळाचा बाबू बडेकर यांना पवन सर बाबू बडेकर यांना चला पुढचा चेंडू उत्कृष्ट प्रतीची फलंदाजी शांतारा संघाची उत्कृष्ट चेंडू निर्धाव चेंडू उत्कृष्ट प्रतीची कमबॅक उत्कृष्ट ट्राय होता यावर थोडीशी मिसफिल्ड आणि पुन्हा एकदा एका धावाचं बुरदन टोटल 2 धावा 2 धावाला संघाची धावसंख्या 24 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 24 एका गड्याच्या मोबदल्यात 24 धावा रजत शहांना कुठेतरी गोलंदाजीवरती आळा घालून स्कोर थांबवण्याचा आणि सामंतर संघाला कुठेतरी आपला घेर चेंज करून पुढच्या शेवटच्या काही चेंडूंमध्ये धावांची गती वाढवण्याची गरज आहे आपल्या संघांसाठी गोलंदाजीसाठी आला तो गौरव गायकवाड यावर उत्कृष्ट फटका पाहूयात किती धावांसाठी 6 धावा उत्कृष्ट प्रतीची फलंदाजी गौरव यांच्या पहिल्या चेंडूवर मोठा फटका निखिल पिसाळ्याचा प्रत्येक चेंडूवर फटका मारतोय निखिल बीट झाला उत्कृष्ट कमबॅक गौरवाचा पुढचा चेंडू पाहूयात काय करतोय संघाची धावसंख्या 30 एका गड्याच्या मोबदल्यात 30 तिसरे षटक प्रगतीपथावरती गौरवाचं पुन्हा एकदा मोठा फटका हवे चेंडू त्यासाठी ट्राय होतो का नाही 2 गड्यांच्या मध्ये पडलेला चेंडू यावर 2 धावा चोरण्यात निखिल पिसाळ यशस्वी 2 धावाने संघाची धावसंख्या
32 32 धावा. अनिकेत चेंडू आला. मोठा फटका पाया जेल होते आणि हा जेल बाद निखिल पिसाळ गौरवाच्या गोलंदाजीवरती. दुसरा झटका शांतारा संघाला. ताबडतोब बल्लेबाज निखिल पिसाळ. गौरवाचा पुढचा चेंडू जागा घेण्यासाठी गेला तो ओंकार लांडगे. पाहूयात ओंकार लांडगे आपल्या संघाला काय करून देत आहेत. या उत्कृष्ट कमबॅक गौरव गायकवाडाचं. उत्कृष्ट चेंडू डॉट चेंडू. थोडं प्रेशर आता शांतारा संघावर येताना फटकेबाजी कुठेतरी पाहायला मिळत नाही. ताबडतोब बल्लेबाज निखिल आणि किरण खोपडे पहिल्यांमध्ये माघारी आलेत. तरी गौरवाचा उत्कृष्ट असा कमबॅक. यावर पुन्हा एकदा मोठा फटका पाहूया. हे चेंडू आहे जेल होते का आणि हा जेल सोडलेला आणि 2 धावा घेण्यात यशस्वी. 2 धावाने संघाची धावसंख्या 34. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 34. रजत शहा मोठा फटका जेल होते का आणि या 4 धावा. कुठेतरी फिल्डिंग मध्ये तकदीली करण्याची गरज आहे रजत शहा यांच्या संघाला. उत्कृष्ट फटका त्यावर संकेत. ताबडतोब प्रत्युत्तर देताना संकेत 4 धावेने संघाची धावसंख्या 38. 2 गड्याच्या मोबदल्यात 38 धावा. मोठा फटका पाहुयात किती धावांसाठी आणि 4 सलग 2 चेंडूवरती 2 चौकार लगावून संकेतने आपली जबाबदारी दाखवून दिलेली आहे. का त्याला एका खंडाळा संघाचा सेवक म्हटलं जातं. त्यांचं टोपण नाव विरू आणि समोर आहे तो धोनी. कुठेतरी रजत शहाला आपल्या गोलंदाजीवर विचार करून गोलंदाजी समोर क्षेत्ररक्षण लावून क्रिकेट खेळण्याची गरज आहे. 42 धावा धावफलकावरती 4थं षटक प्रगतीपथावर. उत्कृष्ट पद्धतीची फलंदाजी संकेत याच्या फलंदाजीतून कप्तानी खेळी करताना संकेत यावर गोलंदाजी सुद्धा ही कप्तानीच करतो. पाहुयात कप्तान टू कप्तान. उत्कृष्ट वारकर चेंडू. उत्कृष्ट कमबॅक रजत शहाचा. उत्कृष्ट असा चेंडू. कोणताही मोठा फटका नाही. यावर पुढचा चेंडू. पाहूया रजत शहा काय करतायत.
पुन्हा एकदा वारकर पतीचा चेंडू, यावर एकच धाव, एका धावेने संघाची धावसंख्या 43 धावा. सुरुवात कशी होते याच्यापेक्षा तुम्ही शेवट कसा करताय याला खेळात खूप महत्व आहे. त्याचा हा नमुना रजत शहा याच्यावरून पहिल्या 2 चेंडूवर मोठे फटके, त्याच्यानंतर खूप उत्कृष्ट पद्धतीने खोलवर टप्प्याचे चेंडू टाकून एकच धाव दिली आहे आत्तापर्यंत. आणि शेवटच्या काही 2 चेंडूवरती पाहुयात कशी गोलंदाजी करतो रजत शहा. उत्कृष्ट प्रतीचा खेळाडू रजत शहा. यावर फलंदाजीसाठी येतो ओमकार लांडगे. मोठा फटका आणि कॅच आउट. शाबाश. सुरुवात मोठ्या फटक्यांनी झाली होती, शेवट डॉट चेंडू आणि विकेटने होते. उत्कृष्ट पतीचा कमबॅक रजत शहा यांच्याकडून. अमित चव्हाण फलंदाजीसाठी जात आहेत ते अमित चव्हाण. अजूनही शेवटचा चेंडू बाकी या ओव्हरमधला आणि 43 धावा धावफलकावर येते. अमित चव्हाण स्ट्राईक वरती. गोलंदाजीसाठी येतो तो रजत शहा. फुलटॉस टप्प्याचा चेंडू आणि या 4 धावा. उत्कृष्ट पद्धतीचा शेवट केला अमित चव्हाण यांनी आणि संघाची धावसंख्या 47 धावा. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 47. शेवटच्या षटक प्रगतीपथावर. अंपायर सामना पटकन संपवायचा. शेवटचा षटक घेऊन येत होतो मौलाली पडळ. उत्कृष्ट प्रतीचा खेळाडू मौलाली. सामना करतो तो संकेत. उत्कृष्ट प्रतीचा स्लोवर चेंडू काही समजू शकले नाहीत संकेत गाडे. यावर एकच धाव, एका धावाने संघाची धावसंख्या 48. शेवटचे काही चेंडू या इनिंग मधले पाहुयात किती धावा घेण्यात शांतारा संघ आपला यावर पुढचा चेंडू मौलाली पटेल याचा सामना करतो अमित. उत्कृष्ट चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, स्लोवर चेंडू. यावर एकच धाव. आतापर्यंत 2 चेंडूवर धावच्या स्वरूपात 2च धावा दिलेल्या आहेत मौलाली पटेल यांनी. अजूनही 4 चेंडू बाकी. संकेत गाडवे ताबडतोब बल्लेबाज अजून सुद्धा स्ट्राईक वरती. पाहुयात किती धावा घेण्यात यशस्वी होतो संकेत. 4 चेंडू अजूनही बाकी. 49 धावा धावफलकावरती. शेवटचे षटक. मोठा फटका, यावरती 6 धावा. उत्कृष्ट फटका. शेवटच्या षटकात जेवढ्या धावा येतात तेवढ्या धावा आपल्याला शेवटच्या षटकात बनवाव्या लागतात. त्याचा भुर्दंड मागच्या सामन्यात मॅच हारून स्पोर्ट्स पॉइंट आर्किटेक्ट यांनी भरलेला. मौलाली पटेल यांचा पुढचा चेंडू. सामना करेल तो संकेत. उत्कृष्ट प्रतीची फलंदाजी संकेत गाडे यांच्याकडून. यावरच लागून कॅच देण्याचा उत्कृष्ट प्रयत्न विजय जाधव.
विजयांच्या स्ट्राईकवर पुन्हा एकदा संकेत गाडे. 56 धावा धावफलकावर आणि त्याची जागा घेण्यासाठी त्याला तो महेश पाहिला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका पाहिला. ट्राय सुद्धा नाही केलेला दोन्ही फिल्डरने. 4 धावाने संघाची धावसंख्या 60. एक चेंडू बाकी या इनिंग मधला. पाहुयात किती धावा देण्यात यशस्वी होते संकेत. 60 धावा धावफलकावर. उत्कृष्ट झेल अक्षय लिमन यांच्याकडून आणि शेवटच्या चेंडूवरती बाद झाले संकेत. धावफलका लागलेला 60 धावा. 61 धावांचं लक्ष छावा संघाला. 60 धावा धावफलकावर आणि 61 धावांचं लक्ष छावा संघाला. उत्कृष्ट प्रतीची फलंदाजी करण्याची गरज आता. एकसष्ट. पुढचा चेंडू किरण याचा फलंदाजी करतो रजत शाह. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका. पाहूयात किती धावांसाठी. 2 चेंडू 2 चौकार 8 धावा धावफलकावर. उत्कृष्ट प्रतीची फलंदाजी रजत शाहच्या संघ फलंदाजीतून 8 धावा पहिल्या 2 चेंडूंवरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा डोक्यावरून टळलेला. 3 चेंडू वरच्या मागे. पाहूयात किती धावा. 2 धावा. पुढचा चेंडू किरण याचा फलंदाजी करतो रजत शाह. पुन्हा एकदा मोठा फटका समोरच्या दिशेने. पाहूयात किती धावा निघतात. उत्कृष्ट प्रतीचं क्षेत्ररक्षण करताना संकेत. पुढचा चेंडू किरण याचा फलंदाजी करताना विजय जाधव पहिल्यांदा स्ट्राईकवर. मोठा फटका येईल का. मोठा फटका आलेला आहे. पाहूयात किती धावांसाठी येतो आणि या 4 धावा. 4 धावांनी आपली डायव्हर दाखवून दिले विजय जाधव यांनी. का त्यांना मागे ठेवत होता. पॉवर प्लेच्या षटकात उत्कृष्ट प्रतीची फलंदाजी करतात विजय जाधव.
16 धावा आतापर्यंत आलेल्या 16 धावा धाव फलकावर उत्कृष्ट पतीची एक ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 18. धावा एक ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 18. पॉवर प्लेचं दुसरं षटक 18 धावा 61 धावांचं अजून लक्ष 24 चेंडू 43 धावा 24 चेंडू 43 धावा पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन येतो तो निखिल पिसाळ फलंदाजी करतो उत्कृष्ट फलंदाजी करतो तो रजत शहा अठरा 17 धावा 17 धावा 44 धावांचे लक्ष 24 चेंडू 44 धावा उत्कृष्ट चेंडू यावर एकच धावेने संघाची धावसंख्या 18. पुन्हा एकदा विजय जाधव पुढचा चेंडू निखिल याचा चला सामन्याला गती द्यायची अंपायर्स उत्कृष्ट फटका पाहुयात किती धावा मिळतात 4 धावा 4 धावाने संघाची धावसंख्या 22 धावा पुन्हा एकदा उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू उत्कृष्टपणे खेळून काढला एका धावेसाठी एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 23 धावा उत्कृष्ट फटका पाहुयात किती धावा आणि 6 धावा उत्कृष्ट पतीची फलंदाजी रजत शहाच्या कप्तानी पार येताना दिसते संघाची धावसंख्या 29 वरती 29 धावा धाव बलकावर उत्कृष्ट पतीची फलंदाजी छावा संघाची आपली दावेदारी दाखवत असताना या मॅच मध्ये छावा संघ कर्णधार रजत शहा अष्टपैलू खेळाडू म्हणून मागच्या वर्षी त्यांनी अष्टपैलू खेळाडू म्हणून बक्षीस पटकावलं होतं केपीएलच्या 3ऱ्या पर्वात यंदा त्यांनी दावेदारी दाखवून दिलेत का ते मागच्या वर्षी ते बक्षीस त्यांनी घेतलं होतं यावर 4 धावाने संघाची धावसंख्या जाते ती 33 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 33 अजूनही
18 चेंडू 28 धावा. 18 चेंडू 28 धावा. सामन्याला गती द्यायची. अंपायर्स बॅड लाईटचे अपील स्वीकारले जाणार नाही. 18 चेंडू 28 धावा. उत्कृष्ट पद्धतीची फलंदाजी रजत शहाचा फलंदाजी 2 पॉवर प्ले मध्ये दिसून आली. आता फिल्डर बाउंड्रीवरती आलेले आहेत. पाहूयात यातून कसा सामना जिंकतायत रजत शहा. या आजच्या दिवसातील हा त्यांचा 3रा सामना. विजेचं खातं त्यांना खोलायचं आहे, पण उत्कृष्ट पद्धतीची फलंदाजी करून त्यांनी जर एक खातं खोललं तर याच्याहून आनंद कोणता त्यांना नसेल. मोठा फटका आणि 6 धावा. सकाळपासून फलंदाजीसाठी आले नव्हते विजय जाधव, आणि जर आले तर असे आले की ते शांतारा संघावरती बरसत बरसतताना दिसतात. जो बाउंड्री लाईनवरती उभा आहे, साई, जरा वरती वायर वगैरे आहेत चेक करून पळ. साई अंपायर डिसिजन्स. उत्कृष्ट पद्धतीचा साई जागावर उभे राहा, पळून उपस्थित आहे. वायर चेक करा. यावर पुढचा चेंडू निवास. यावर पुढचा चेंडू गोलंदाजीसाठी फलंदाजीसाठी विजेसरांचा. यावर पाहूयात किती धावा, आणि या एकच धाव. एका धावेने संघाची धाव संख्या 40. 15 चेंडू 21 धावा. 15 चेंडू 21 धावा. लक्ष दिसतं तेवढा सोपं नसतं. पाहूयात. यावर उत्कृष्ट चेंडू बाउन्सरचा मारा होत असताना श्री निवास याच्याकडून. यावर एकच धाव. एका धावेने संघाची धाव संख्या 41. 20 धावा अजून बाकी. 14 चेंडू 20 धावा. शांतारा संघाला विकेटची गरज आहे. जर इथे विकेट पडतीये तर मॅच फिरतीये, तरी रजत शहा याच्या संघाने विकेट टेकून शेवटपर्यंत क्रिकेट खेळण्याची गरज आहे आपल्या संघासाठी. यावर एक धाव. उत्कृष्ट फटका लॉंग ऑफच्या दिशेने. यावर एकच धाव. एका धावेने संघाची धाव संख्या 43. 12 चेंडू 18 धावा. 12 चेंडू 18 धावा. शांतारा संघाला कुठेतरी आपल्या गोलंदाजीवरती चला गोलंदाज मार्कवरती यायचं. गोलंदाजी सुरुवात करायची. 12 चेंडू 18 धावा. खूप रोमांचक असा सामना. रजत शहा वर्सेस संकेत काळे. गोलंदाजीसाठी आला तो आयकॉन खेळाडू निखिल पिसा. 12 चेंडू 18 धावा. रजत शहा पुन्हा एकदा स्ट्राईकवर. मागच्या ओव्हरमध्ये उत्कृष्ट फलंदाजी केली होती निखिल याच्या गोलंदाजीवर. उत्कृष्ट फलंदाजी रजत शहाकडून झाली होती. पाहूयात आता काय करतोय. मोठा फटका. कॅच उडलेला आणि कॅच सोडलेला. ह्या कॅचेस कुठेतरी मागात पडलेले शांतारा संघाला. उत्कृष्ट चेंडू होता पहिला.
झेल घेण्याची संधी निर्माण केली होती निखिल यांनी आपल्या गोलंदाजीतून. पुन्हा एकदा विजय जाधव. मोठा फटका येत नाहीये. सिंगल डबल आणि जिंकण्यासाठी 10 चेंडू 16 धावा. 10 चेंडू 16 धावा. 45 धावा धावफलकावरती. रजत शाह अजूनही स्ट्राईक वरती. मॅचचं पारडं अजून सुद्धा छावा संघाकडं. मोठा फटका पुन्हा एकदा झेल होते का, पण हा बॉडी लाईनच्या बाहेर क्लिअर केला रजत याने. आणि अष्टपैलू खेळाडू असल्याचा दावेदार रजत शाह. पुन्हा एकदा मोठा फटका आणि 6 धावा. खेळावं, पण असं खेळावं की लक्षात राहिलं पाहिजे स्वतःच्या सुद्धा आणि प्रेक्षकांच्या सुद्धा. उत्कृष्ट प्रतीची फलंदाजी रजत शाहच्याकडून. 57 धावा. मोठा मारणार फटका मारण्याला बीट रजत शाह. 4 धावा अजून जिंकण्यासाठी. 4 धावा आणि शांतारा संघ हरलेला आहे. छावा 6 चेंडू राखून विजयी संघ छावा वॉरियर्स. आजच्या पॉइंट टेबल नुसार लावू का. स्पेस पॉइंटच वर आहे. आजच्या खेळानंतर पॉइंट टेबल असा राहते की स्पेस पॉइंट आर्किटेक्ट 4 पॉइंट टॉप वरती आहे. एकनिष्ठ 11 2 नंबरला 4 पॉइंटने. छावा वॉरियर्स 3 नंबरला 2 पॉइंटने. गार्गी एंटरप्राइजेस 2 सामन्यानंतर 2 पॉइंट 4थ्या नंबरला. आणि शांतारा वॉरियर्स 3 सामन्यानंतर 2 पॉइंट वरती आहे.